नमस्कार मंडळी आपल्यालाही आश्चर्य वाटेल जे काही मनोजदादा जरांगे पाटील आहेत त्यांना आपण मराठ्यांचा देव मानतो। या माणसाकडे संपत्ती किती आहे? खरं तर ही संपत्ती सांगण्याची गरज नव्हती, परंतु बऱ्याच लोकांच्या प्रतिक्रिया तशा येत आहेत म्हणून मी तुम्हाला ही संपत्ती सांगतो। त्यांच्याकडे सोनं किती आहे, त्यांच्याकडे चांदी किती आहे आणि त्यांच्याकडे जी काही त्यांची संपत्ती असेल ती किती आहे, साधारण पैसे किती आहेत, हे सगळं माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार। म्हणजे मी गणेश ठाकरे, आपले सवा युट्यूब चॅनलवर आपलं सहर्ष स्वागत आहे। या साईडला काळं बटन दिसेल त्याच्यावरती सबस्क्राइब करा, त्यानंतर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका। आणि नवीन व्हिडिओ पाहण्याकरता आपल्या मित्रमंडळीपर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचू द्या, जेणेकरून माझे सुद्धा सबस्क्रायबर वाढतील। मराठी माणूस आहे आणि समर्थक सुद्धा आहे, नक्कीच सबस्क्राइब सुद्धा वाढणं महत्त्वाचे असणार आहे, कारण तो जोपर्यंत सबस्क्राइब वाढणार नाही तोपर्यंत इतर नागरिकांपर्यंत ही माहिती पोहोचणार नाही। जे काही साधारण संपत्ती असेल त्याचा सुद्धा आपल्याला गणित लागणार नाही, माहिती पडणार नाही, म्हणून तर म्हणतो मी एकदा सबस्क्राइब करून घ्या। म्हणजे ज्या अर्थी मनोजदादा जरांगे पाटील यांच्यावरती खूप काय आरोप करण्यात आलेले आहे। यांच्याकडे संपत्ती किती आहे, यांच्याकडे वाळू माफियाची प्रॉपर्टी किती आहे, त्यांच्याकडे जे काही इतर संपत्ती असेल ती किती आहे, असे बरेच काय आरोप केले जातात। मग एवढ्याला 4 व्हीलर येतात कुठून, एवढ्याला जो काही ताप असेल तो येतो कुठून, त्यानंतर त्याच्या पाठीमागे एवढी जी काही जनता असेल ती राहते कुठून, असे अनेक प्रश्न बऱ्याच कमेंटच्या माध्यमातून आपल्या पाहिलेले आहेत। आपलेच बांधव आहेत काही, त्यांच्या माध्यमातून सुद्धा तशा कमेंट आलेल्या होत्या, चुकीच्या पद्धतीने काही कमेंट आल्या होत्या। खरं तर मनोजदादा जरांगे पाटील यांची जर संपत्ती आपल्याला पाहायची असेल तर त्यांच्याकडे खास म्हणून जे काही 2 मुले ते चांदीसारख्या सोन्यासारख्या आहेत। एक मुलगा तो सुद्धा सोन्यासारखा आहे, ही त्यांची खरी प्रॉपर्टी सोनं आणि चांदी। त्यानंतर त्यांच्याकडे लक्ष्मी सारखी पत्नी आहे। 2 वयस्कर म्हणजे आई आणि वडील, जवळपास साधारण 80 ते 85 वय असणारे त्यांचे वडील आहेत। त्यांची आई जवळपास 80-85 वयाची आई सुद्धा आहे। खरी संपत्ती त्यांची ही आहे। आणि दुसरी गोष्ट, आता त्यांच्याकडे जर पत्र विकायला गेले तर त्या पत्राचे पैसे सुद्धा येणार नाहीत, कारण तर ते पत्र सुद्धा सिमेंटचे आहेत। दादांचं मी घर सुद्धा पाहिलेलं आहे, त्या ठिकाणी मी भेटलेलं सुद्धा आहे, त्यांच्या आई वडिलांचा दर्शन सुद्धा घेतलेलं आहे। आणि माननीय जरांगे पाटील सुरुवातीला ज्यावेळेस मुंबईला जात होते त्याच्या अगोदर एक नियोजन बैठक संपन्न झाली होती आणि त्यावेळेस मी मनोजदादा जरांगे पाटील यांच्या घरी गेलो होतो, म्हणजे जे काही कारखान्याजवळ घर आहे त्या ठिकाणी गेलो होतो। खरं तर मनोजदादा जरांगे पाटील यांचं गाव मातोरे आहे, परंतु त्या ठिकाणी ते राहतात, त्यांच्या सासरवाडीकडे ते राहतात। त्या ठिकाणी ऊसतोड कामगार म्हणून ते काम करत होते आणि त्या ठिकाणी ते राहतात। आता दुसरी जर संपत्ती पाहिजे असेल तर तुमच्या आणि माझ्यासारखे जे काही मराठी माणूस असेल, मराठी नेतृत्व करणारा सर्वसामान्य घरातील व्यक्ती असेल, नेते असतील, त्यानंतर जे काही जनसागर त्यांच्या पाठीमागे दिसतो, हा कोणताही पैसा न घेता, कोणत्याही प्रकारचा खर्च न घेता, आता एखाद्या जर विलक्षणला जायचं असेल, एखादी सभा जर असेल तर त्या ठिकाणी कार्यकर्त्याला पैसे खर्च करून यावं लागतो, कुठे मटण कुठे दारू अशा पद्धतीने जावं लागते। परंतु मराठा समाज, ओबीसी समाज, त्यानंतर 18 पगड जातीतील समाज, माननीय जरांगे पाटील त्यांच्या एका शब्दावरती अंतरवाली सराटी असेल, कुठेही जाहिरात द्या रे। आज तुम्ही जे काही पंढरपूरचं दर्शन पाहिलेलं असेल, मनोजदादा जरांगे पाटील हे पंढरपूरला काल गेले होते 4 तारखेला, आणि अक्षरशः रात्रीचे 9 जरी वाजले, 8 जरी वाजले किंवा 6 जरी वाजले, म्हणजे सकाळी 12ची जी भेट असेल ती कधी कधी संध्याकाळच्या 6ला किंवा 8ला सुद्धा होते। परंतु त्या ठिकाणी जे काही सर्वसामान्य लोक असलेले भेट घेण्याकरता थांबलेले ते घराकडे जात नाहीत, थकून सुद्धा जात नाहीत, मनोजदादा जरांगे पाटील यांची येण्याची वाट बघतात आणि असा त्यांचा ह्या ताप आहे। खरं तर हा ताप जे काही असेल 4 व्हीलर, त्यांच्या मागे जे काही गाड्या दिसतील ह्या तर खऱ्या समाजाचे आहेत। समजा माझ्याकडे गाडी आहे, मी त्यांना डिझेल टाकून देतो, कारण तर मराठा समाजासाठी तळमळीने कोणीतरी बघणार आतापर्यंत भेटलं नव्हतं। आणि असा माणूस, असा नेता, असं सर्वसामान्याचा दैवत मनोजदादा जरांगे, त्यांचं कुठेतरी समर्थन, कुठे आपण उपोषण करू शकत नाही, परंतु आपल्याकडे जे काही असेल ते देण्याची ताकद
या बांधवाकडे दिसते. मनोजदादा जरांगे पाटील जे काही समर्थक असतील, जे काही सर्वसामान्य लोक असतील, त्यांना चाहतात असे जे काही लोक असतील ते त्यांना 4 व्हीलर असेल, 2 व्हीलर असेल, त्या ठिकाणी लागणारा खर्च असेल, पेट्रोल पाणी असेल, सगळं काही टाकून देतात. मनोजदादा जरांगे पाटील यांची जर खरी प्रॉपर्टी बघायची झाली तर मी माझे बंधू म्हणजे मित्र खोसे पाटील आणि बरेच काही मित्र भेटले होते. विकी भाऊ असतील, बरेच काही मित्र आहेत. त्यांनी सुद्धा ज्यावेळेस मी त्यांना भेटायला गेलो, मनोजदादा जरांगे पाटील यांची जे काही हकीकत असेल ते विचारणा करत होतो, त्यावेळेस मला मनोजदादा जरांगे पाटलांसोबत जे काही सहकार्य राहतात, मी नाव घेणं शक्य नाही सगळ्याचे, परंतु त्यांनी सांगितलं होतं की मनोजदादा जरांगे पाटील यांच्याकडे कोणत्या प्रकारची गाडी सुद्धा नाही, मोटरसायकल सुद्धा नव्हती. आमच्याच गाडीवरती बसायचे, आम्ही आजूबाजूला भेटायला जायचो. मराठा आरक्षण काय आहे, ओबीसी आरक्षण काय आहे, असं ते मनोजदादा जरांगे पाटील जवळपास 40 वर्षापासून सांगत होते समजावून. आणि त्यानंतर कुठे मनोजदादा जरांगे पाटील आणि जे काही मराठा समाज असेल त्यांना माहीत पडलं की मनोजदादा जरांगे पाटील कोण आहेत, कशासाठी लढत आहेत. खरी प्रॉपर्टी त्यांची ही आहे. चुकीचा मेसेज गेल्यानंतर चुकीच्या कमेंट सुद्धा येतात, बरेच काही प्रतिक्रिया येतात, परंतु एखाद्या माणसावरती बोट जर ठेवायचं झालं तर मग त्याची आपल्याला माहिती पाहिजे. माहिती जर नसेल तर आपण त्या ठिकाणी एखादा अपशब्द बोलू शकत नाही, एखादं कोणाला टार्गेट करू शकत नाही. आता या व्हिडिओच्या संदर्भात नेमकं तुम्हाला काय वाटते, प्रॉपर्टी किती असायला पाहिजे मनोजदादा जरांगे पाटील आणि जो काही समाज असेल तो त्यांना का मानतो, या विषयावरती आपल्याला नक्कीच कमेंट असतील ते कमेंट करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका. जय शिवराय. असे जे काही त्यांच्या आधारित जीवनावरती जे काही माहिती असेल ती मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम नक्कीच करणार आहे. कारण तर सत्य गोष्ट बाजूला माहीत पडली पाहिजे, सगळ्यांना माहीत पडली पाहिजे, म्हणून माझा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. तर मित्रांनो, नक्की चॅनलवर नवीन असेल तर एक चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका.